तर मित्रांनो नमस्कार. विन दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 11 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता स्वानंदीने तर काय केले, समरसाठी डाएट प्लॅन चालू केला आहे. समरची तर हे सगळं करण्याची अजिबात इच्छा नाही, तरी पण स्वानंदी त्याला करायला लावते. आता त्यानंतर मात्र स्वानंदीने समरला सकाळी सकाळीच एक्सरसाइज सगळं काही करायला लावलं. त्यानंतर मात्र स्वानंदीने समरला काढे वगैरे पण प्यायला लावले, कारण की स्वानंदीला समरच्या बाहेरच्या केमिकलच्या टॅबलेट तिला समरच्या बंद करायच्या आहे आणि त्याला घरगुतीच उपाय देऊन मात्र स्वानंदीला समरची काळजी घ्यायची आहे. बाहेरच्या टॅबलेट वगैरे तिला सगळ्या बंद करून टाकायच्या आहे. आता त्यानंतर समरनं तर इथपर्यंत सहन केलं की चला एक्सरसाइज पण करतो, सकाळी थोडंसं स्वानंदी मॅडमचं ऐकतोय, पण त्याच्यात पुन्हा मी काढे वगैरे पण पिले. मी आयुष्यात कधी आत्तापर्यंत कुणाचंच नाही ऐकलं मी आणि कधीच काढा पिला नाही, पण तुमचं ऐकून मी काढा पण केला, पण आता इथपर्यंत बस झालं. आता दुसरीकडे स्वानंदीने तर काय केलं, समरच्या आणि तिच्या रूममध्ये डायरेक्टली तिनं सगळे पेपर वगैरे पूर्ण 8 दिवसाचं ना सगळं काय डाएट प्लॅन कसं कसं काय काय करायचं, कोणता व्यायाम करायचा, कशी एक्सरसाइज करायची, हे सगळं तिनं 8 दिवसाचं चिपकवून ठेवलेलं असतं. त्यानंतर समर येतो आणि म्हणू लागतो, काय स्वानंदी मॅडम, आता हे सगळं करण्याची तुम्हाला काय गरज आहे बरं? तुम्ही जास्तच बारीक होऊन जाताल आणि तुम्ही चांगल्या नाही दिसणार बरं का, हवा जर आली तर उडून जासाल. असं हे सगळं समर मात्र स्वानंदीला बोलत असतो. समरला वाटत असतं की आता स्वानंदी मॅडमला डाएट करायचं आहे. पहिल्याच तर एवढ्या बारीक, त्याच्यानंतर डाएट केल्याच्यानंतर तर किती बारीक होतील, यांना काही गरजच नाही हे सगळ्या गोष्टी करण्याच्या. स्वानंदीला हसायला येतं. स्वानंदी म्हणू लागते, हो राजवाडे थांबा थोडं, इतक्या गडबडीनं का विचारतायत, सांगते मी सगळं. हे सगळं मी माझ्यासाठी नाही करत आहे, हे सगळं मी तुमची काळजी घेण्यासाठी, मला टॅबलेट बंद करायच्यानं हे सगळं मी तुमच्यासाठी करत आहे. त्यानंतर समोर म्हणू लागतो, बापरे काय बोलता, माझ्यासाठी? अजिबात नाही करणार मी हे सगळं. आत्तापर्यंत तुमचं भरपूर काही ऐकलं, पण ही गोष्ट मी ऐकणार नाही आणि हे माझ्याकडून शक्यच नाही, मी करणारच नाही आणि माझ्याकडून होतच नाही. हे सगळं समोरचे वाक्य चालू असतात. स्वानंदी म्हणू लागते, हो राजवाडे, एक दिवस केलं ना तर हळूहळू माणसाला सवय लागून जाते. डेली थोडं 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 टाईम वाढवून आपण करत जाऊ, तुम्हाला या गोष्टीची सवय पडून जाईल. जसं तुम्हाला गोळी खाल्ल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही ना, तसंच तुम्हाला एक दिवस असं होईल की एक्सरसाइज केल्याशिवाय, काढा पिल्याशिवाय तुमचा दिवस देखील जाणार नाही आणि तुमची लाईफ पण छान होईल आणि तुमचं शरीर पण छान असं हेल्दी राहील. त्यानंतर समरला तर स्वानंदीचं थोडंफार आवडतं, पण तरीही मात्र त्याला ते काढे आणि एक्सरसाइज अजिबात आवडत नाही. त्याच्या मागे मीटिंगचा आणि ऑफिसचा एवढं टेन्शन राहतं की बाकीच्या गोष्टी करायला वेळच मिळत नाही. पण समर म्हणू लागतो, नाही बरं का स्वानंदी मॅडम, मी अजिबात करणार नाही. स्वानंदीला खूप राग येतो. स्वानंदी खूप रागाने समरकडे बघू लागते. तर मित्रांनो बघूया आता स्वानंदी समरला डाएट करण्यासाठी कन्व्हिन्स करते आणि मग समर होकार देतो की नाही, उद्याच्या एपिसोडमध्ये नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.